नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींची ई-केवायसी चालू आहे। आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली आहे। तर ई-केवायसी झाल्यानंतर आमच्याकडे पोच पावती म्हणजेच काय असायला हवंय, त्यानंतर सदरची पावती कशी डाउनलोड करायची किंवा अशा अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत। या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये खात्रीशीर माहिती घेणार आहोत। मागील महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींची ई-केवायसी सुरू झालेली आहे। बहुतांश 1 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालेली आहे। मग संबंधित अधिकारी असतील किंवा अंगणवाडी ताई असतील तर यांच्याकडून विचारणा झाल्यावरती की तुमची ई-केवायसी झाली आहे का, अशी विचारणा झाल्यानंतर त्यांना आपण पावती कुठली दाखवायची, त्यानंतर त्यांना रिसिप्ट कुठली दाखवायची, तर असा प्रश्न तुमच्या समोर पडलाच असेल। तर या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला ई-केवायसी साठी तुम्ही ज्यावेळी ई-केवायसी केलीत त्यावेळी तुम्हाला समोर आपल्या स्क्रीनवरती एक स्क्रीनशॉट तुम्हाला पाहायला मिळेल। तर तुमची ई-केवायसी यशस्वीरित्या सक्सेसफुली झालेली आहे अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळेल। तर हा जो स्क्रीनशॉट आहे तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे आणि जर तुमच्याकडे स्क्रीनशॉट नसेल तर पुन्हा तुम्ही वेबसाईटवरती जाऊ शकता, तुमचा आधार कार्ड नंबर टाकून त्याचबरोबर खाली कॅप्चा दिलेला आहे आणि त्यानंतर OTP जनरेट करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची ई-केवायसी यापूर्वी झालेली आहे अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळेल। तर हा स्क्रीनशॉट काढून तुम्ही ठेवू शकता। याचबरोबर इतर कोणत्याही प्रकारची पावती जनरेट करण्याची गरज नाही। काही व्हिडिओजमध्ये आपला आधारचं पोर्टल आहे, आधारवरती लॉग इन केल्यानंतर आधार नंबर आणि कॅप्चा टाईप केल्यानंतर मोबाईलमध्ये आलेला OTP टाईप केल्यानंतर आधारमधली जी ट्रान्झॅक्शन हिस्ट्री म्हणजे ज्यावेळी ई-केवायसी साठी आधार पोर्टल मार्फत परमिशन दिली जाते तर ह्या ट्रान्झॅक्शनच्या ज्या पावत्या आहेत त्या दाखवण्याचं काम केलं जातं। तर अशा पावतीचा काही उपयोग होणार नाही आहे, कारण का ते ट्रान्झॅक्शन हिस्ट्री म्हणजे ज्या वेळी तुम्ही ई-केवायसी करत असता किंवा बँकांची असेल किंवा इतर ठिकाणी आधार ज्या ठिकाणी OTPच्या माध्यमातून देत असता त्यावेळी ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आधारच्या वेबसाईटवरती पडत असते। त्यामुळे लक्षात घ्या। तर याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर ई-केवायसी केलीत म्हणजेच लाडकी बहीणची असेल किंवा पोस्टाची असेल किंवा बँकेची असेल, ई-केवायसी केल्यानंतर आधारच्या रजिस्टर मोबाईलवरती OTP जातो आणि याची जी हिस्ट्री आहे ती तुम्हाला आधारच्या पोर्टलवरती लॉग इनच्या माध्यमातून पाहायला मिळते। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, आधारची हिस्ट्री आहे ती काढण्याची गरज नाही आहे। तुमची ई-केवायसी झाली, तुमचा जर स्क्रीनशॉट असेल तेवढाच महत्त्वाचा आहे, इतर कोणताही खटाटोप करण्याची गरज नाही। तर लक्षात घ्या की जर तुमच्याकडून अंगणवाडी सेविका तुमच्याकडे आल्या किंवा तुमची ई-केवायसी झालेली आहे का, पुरावा दाखवा, जर असं विचारलं तर तुम्ही स्क्रीनशॉट दाखवू शकता। याचबरोबर अंगणवाडी ताईंना तुमचा आधार कार्ड नंबर देऊन त्या देखील त्या चेक करून स्टेटस चेक करू शकतात। इतर कोणताही पुरावा दाखवण्याची गरज नाही। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे। अनेक ठिकाणी आधारच्या रिसिप्ट किंवा इतर आधार पोर्टलवरती जाऊन रजिस्ट्रेशन करून त्या ठिकाणची हिस्ट्रीची पावती काढा अशा अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत। पण सगळ्या लाडक्या बहिणींना एकच विनंती, शासनामार्फत पावती दाखवण्यासंदर्भात अशी कोणतीच माहिती आलेली नाही आहे, कोणता GR आलेला नाही आहे। त्यामुळे केवळ तुमची ई-केवायसी झालेली आहे असा स्क्रीनशॉट पुरेसा आहे। त्यामुळे ही महत्त्वाची माहिती सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।